नंदुरबार तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेत नवागत इयत्ता पहिली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। नवीन इयत्ता पहिलीला आलेल्या व उपस्थित दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ पुस्तके शाळेचा गणवेश देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्री अनिल बिऱ्हाडे साहेब यांनी उपस्थित पालकांना आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत का दाखल करावा त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले। शासनाच्या विविध लाभांचा योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कशा मिळतात याबाबत माहिती दिली। गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे यांनी सांगितलं की आपला पाल्य शाळेत नियमित पाठवावा, शासनाकडून सर्वतोपरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आमचे शिक्षक अथक प्रयत्न घेत असतात व त्यातच नवी पिढी घडवण्याचा वसा घेतलेला असतो असं सांगितलं। शिक्षण विस्तार अधिकारी SN पाटील यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भौतिक, सामाजिक, वैज्ञानिक विकास हा फक्त जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असतो। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कसा गुणवत्तेत पुढे जाईल यासाठी आम्ही वेळोवेळी शाळांना भेटी देऊन शिक्षकांना मार्गदर्शन करत असतो। पालकांनीही थोडी काळजी घेऊन आपल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे असं सांगितलं। कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून कार्यकारी अधिकारी मनरेगा श्री अनिल बिऱ्हाडे, गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी SN पाटील, केंद्र प्रमुख जुबेर तांबोळी, ग्रामपंचायत अधिकारी पंकज चव्हाण, सरपंच किशन सोनवणे, उपसरपंच गणेश काळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा पत्रकार नारायण धोडरे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल हेमाडे, संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका मीरा गवळी, शिक्षक भरत पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी राकेश अहिरे व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षक दिनेश पाटील यांनी तर आभार शिक्षक दिलीप बागुल यांनी मानले। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार।